नमस्कार. आज 29 जुलै 2023 वार आहे शनिवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी आहे चंद्रपुरात पूर, अन्यत्र उसंत, शेकडो घरे पाण्याखाली, गावांना सतर्कतेचा इशारा. आता ही जी न्यूज आहे ती अगदीच पुराबाबतची आहे. मग याचं बॅकवर्ड लिंकेजेस जे असेल व आपल्या सिलेबसला जर तुम्ही पाहिलात तर फ्लड, ओके, त्यानंतर नॅशनल डिझास्टर, ओके, या सर्वांचे GS3मध्ये प्रश्न वगैरे विचारले जाऊ शकतात. त्यामुळे प्लीज एकदा तुम्ही म्हणजे UPSCच्या नजरेतून अशा पद्धतीने ही न्यूज येऊ शकते. त्यानंतर GMPSCचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी जर म्हटलं आपण तर चंद्रपुरात म्हणजे चंद्रपूरमध्ये पूर आलेला ते आपल्याला याच्यापूर्वी पण आपण पाहिलं. परंतु हा पूर कशामुळे येत आहे तर अगदीच तेलंगणा जे राज्य आहे त्या राज्यांनी जे पाणी वगैरे अडवलेलं त्याचं एक कारण आहे. त्यानंतर आता ज्या नदीला पूर वगैरे आलेला आहे, मग आता गोदावरी नदीची जी उपनद्या आहेत ना, गोदावरी नदीच्या ज्या उपनद्या आहेत ना त्या सर्व तुम्हाला पाठ असणं अगदी गरजेचं आहे. ओके, हे झाले बॅकवर्ड लिंकेजेस व यालाच धरून प्रश्न येतात. आता अगदीच म्हणजे एक सांगायचं होतं की रमेश लोणवाल सरांचं म्हणजे तुम्ही रमेश लोणवाल सरांना तर ओळखतच असाल. तर पहा त्यांचं एक म्हणजे अगदी एका विद्यार्थ्याने मला पाठवलेलं होतं. तर रमेश लोणवाल सर जेव्हा मृणाल सरांना भेटले होते तेव्हा त्यांनी म्हणत होते की जे इकॉनॉमिक्स आहे ना ते सर्व परीक्षांसंबंधात सगळीकडे समान आहे. म्हणजे त्यामधून मला लक्षात आलं की अगदी जे आपण न्यूजपेपर ॲनालिसिस करतोय ना तर हे पहा फक्त UPSCला म्हणून नाही तर अगदी जो विद्यार्थी ज्या परीक्षेची तयारी करत आहे ना तो विद्यार्थी त्या परीक्षेमधून काय भेटता येईल ते त्यांनी प्रयत्न करायला हवं. आता UPSCला पण ह्या म्हणजे UPSCला या न्यूजपेपरचं अगदी गरजेचं आहे. या पद्धतीने मी सांगितलं की UPSCच्या सिलेबसमध्ये GS3चा जो पार्ट आहे त्यामध्ये जो येणार आहे पूर त्यामधून बॅकवर्ड लिंकेजेस काय घेतला आपण फ्लड. ओके, फ्लड घेतल्यानंतर फ्लडपासून जे समस्या ज्या निर्माण होतात त्या सर्व आपण तिथं घेतलेल्या आहेत. ओके, किंवा तुम्ही त्या सिलेबसमध्ये वगैरे म्हणजे जेव्हा तुम्ही सिलेबसचा अभ्यास करता तेव्हा तुम्हाला फ्लडचं वगैरे अभ्यास करावंच लागतं. ओके, हे झालं UPSCसाठी. त्यानंतर MPSCसाठी कशा पद्धतीने किंवा कंबाईनचा जर तुम्ही अभ्यास करत असाल तर तुम्हाला काय पूर घ्यायचा आहे. परंतु तेलंगणा त्यानंतर महाराष्ट्रातील ज्या नद्या आहेत ना त्या नद्यांना पूर कशामुळे येतोय किंवा तिथं तर डायरेक्टली तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह तर लिहायचं नाही आहे, बरोबर. मग डिस्क्रिप्टिव्ह लिहायचं नसल्यामुळे तुम्हाला काही तर फॅक्ट पाठ करावं लागेल. मग फॅक्ट पाठ करत असताना तुम्हाला कोणती कोणती धरणं महाराष्ट्रात आहेत, त्यानंतर कोणत्या धरणाचं पाणी किती वाढलेलं आहे. आता पहा लोकमत जर तुम्ही वृत्तपत्र वाचलात तर दर दिवशी काय येत आहे तिथं जायकवाडी धरणाचं पाणी किती वाढलं हे दाखवत आहे. मग डेली आपल्याला त्या पद्धतीने तुम्ही म्हणजे फॅक्ट आहेत ना ते पाठ तुम्ही करू शकता. म्हणजे वृत्तपत्रामध्ये तुम्हाला काय घ्यायचं किंवा तुमच्या परीक्षेला काय गरजेचं आहे ते तुम्ही प्लीज घेत चला. त्यानंतर अगदी एडिटोरियल बाबत पण थोडंसं बोलायचं होतं. आता एडिटोरियल ॲनालिसिसला अगदीच खूपच कमी विद्यार्थी वगैरे तिथं म्हणजे येत आहेत. आय थिंक मग ते एडिटोरियल ॲनालिसिस जे होमवर्क वगैरे मी सांगितलेलं होतं, पहा मी 60 दिवसाचा होमवर्क वगैरे पवनीत सिंग सरांनी जे म्हटलेलं होतं त्या बेसिसवर देण्याचा प्रयत्न केलेला होता. ओके, फक्त तुम्हाला 60 दिवस हा कार्यक्रम करायचा आहे कारण UPSC CSATला तशा पद्धतीने प्रश्न वगैरे येत आहेत किंवा अगदी समरी वगैरे तुम्हाला लिहायचं आहे. त्यामुळे मी काय करत होतो सकाळी न घेता त्याला रात्री वगैरे शिफ्ट करत होतो. ॲनालिसिसच्या सेपरेट व्हिडिओची जर गरज नसेल तर प्लीज तसं मला सांगा. किंवा मग एडिटोरियल ॲनालिसिसचा उपाय म्हणून आपण असं करूयात की होमवर्क तर मी तुम्हाला देत जाणारच आहे. जर शक्य झालं जे विद्यार्थी UPSC वाले त्यांनी करा, पण की जे मोस्ट IMP वगैरे जर असेल ज्या दिवशी ते तेवढं मी घेत जाईन लेख तेवढा. ओके, असं पण चालेल कारण तुम्ही म्हणजे अगदी MPSC विद्यार्थ्यांसाठी तर एडिटोरियल वगैरे गरजेचं नसतं. बाकी लोकसत्ता तर एडिटोरियल मी डेली सांगत असतो. परंतु UPSCमधील खरंच खूपच गरजेचं असेल तेव्हा मी त्याचं एडिटोरियल ॲनालिसिस बनवतो. बाकी त्याऐवजी आपण काय करूयात तर UPSCचं जे PYQ ॲनालिसिस होतं ना प्रीचे जे PYQ ॲनालिसिस होतं ते आपले व्हिडिओ खूप राहिलेले आहेत व मला तशा पद्धतीने टाईम भेटत नाही आहे ते स्लाईड वगैरे बनवायला. मग कदाचित आपण एडिटोरियल ॲनालिसिस ऐवजी त्या टाईममध्ये आपण काय करूयात प्रीचं ॲनालिसिस करूयात. आय थिंक मला हे बेटर वाटेल. जर शक्य झालं तर पहा तुम्ही याबद्दल विचार करून मला नक्कीच सजेशन देऊ शकता. त्यानंतर दुसरी न्यूज पहा, व्हर्डन गोन्साल्विस, अरुण फेरेरा यांना जामीन. आता पहा ही पण न्यूज आपल्यासाठी काही गरजेची आहे का. जामीन यांना भेटली तर आपल्याला काय करायचं आहे असा जर प्रश्न असेल तर अगदीच याचं बॅकवर्ड लिंकेजेस काय आहे. मग एल्गार परिषद, ओके, या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. तर पहा ही एल्गार परिषद किंवा हे जे आरोपी होते किंवा यांना जो जामीन वगैरे देण्यात आलेला आहे, ओके, हे कशाच्या केस संदर्भात आहे तर हे भीमा कोरेगाव केस संबंधी आहे. ओके, मग भीमा कोरेगावची केस आता 2018 हा तर प्रश्न तुम्हाला विचारण्यात येणार नाही आहे, बरोबर. मग याऐवजी तुम्हाला भीमा कोरेगावची लढाई केव्हा झाली तो प्रश्न नक्की येऊ शकतो. ओके, मग आता मराठा म्हणजे
अगदीच ब्रिटिशांनी मराठ्यांना वगैरे केव्हा हरवले असा पण प्रश्न, म्हणजे फिरून फिरून तिथं प्रश्न येऊ शकतो. आता पहा, हे फॅक्ट बेस्ड आहे. यूपीएससी आता यामधून यूपीएससी प्रश्न काढू शकणार नाही, परंतु एमपीएससीला अगदी म्हणजे एमपीएससीला महाराष्ट्राचा जास्त इतिहास आहे, बरोबर. मग इथून हा प्रश्न नक्की बनू शकतो. व यूपीएससी जर म्हटलं तर यूपीएससी पण तशा पद्धतीने फॅक्ट बेस्डमध्ये जर म्हटलं तर फक्त एक स्टेटमेंट देऊ शकेल, कारण त्यांनी फॅक्ट बेस्ड यूपीएससी सध्याला विचारत नाहीये, ते खूप डीपमध्ये वगैरे जात आहे, बरोबर. मग कदाचित असं मला वाटतं की एमपीएससीला हा प्रश्न वगैरे येऊ शकतो. त्यासाठी प्लीज तुम्ही बॅकवर्ड लिंकेजेस भीमा कोरेगाव आहे ना, तर परत एकदा तुम्हाला भीमा कोरेगावची स्टडी वगैरे करावी लागेल. ओके, त्यानंतर पुढे चला. डॉक्टर सरकार हे गरजेचं नाही आपल्यासाठी. त्यानंतर अविश्वास ठरावा आधी विधेयक मंजुरीला विरोधकांचा आक्षेप, 2 दिवसांत 6 विधेयक चर्चेविना मंजूर झालेली आहेत. किती? 2 दिवसात पहा, व 6 काय झालेले आहेत? विधेयक मंजूर झालेले आहेत. मग पहा, आता इथे परत एकदा आपल्याला सांगता येतं की संसदेमधील जी प्रोडक्टिव्हिटी आहे ती उर्वरित राहिली आहे का? बिलकुल राहिली नाही. कारण पहा, अगदी 2 दिवसामध्ये 6 विधेयक जर तुम्ही मांडत असाल तर काय होतं पहा, यामध्ये आता पहा, बेसिकली संसदेत चर्चा जर झाली नाही तर प्रॉब्लेम काय होणार आहे, तर हे जे विधेयक असतील ना, या विधेयकामध्ये जर कुठे निगेटिव्ह पॉईंट वगैरे जर असेल तर हे कुठं जातं? सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज होतं. व तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सुप्रीम कोर्टामध्ये आज खूप पेंडन्सी आहे केसेसची, बरोबर. मग पहा, तुम्हाला जर यूपीएससीने प्रश्न विचारला, याच्यापूर्वी पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की यूपीएससीला जर तसा प्रश्न विचारण्यात आला की सुप्रीम कोर्टातील किंवा ज्युडिशरीमधील जी पेंडन्सी आहे ती कमी करण्यासाठी तुम्ही काय कराल, तर आपल्याला एकच म्हणावं लागेल की संसदेची जी प्रोडक्टिव्हिटी आहे तिला वाढवण्याचं आपलं कर्तव्य आहे. संसदेची जर प्रोडक्टिव्हिटी तशा पद्धतीने जर वाढली कदाचित, तर प्रॉब्लेम काय होईल पहा, हे जे सुप्रीम कोर्टामध्ये जे जाणाऱ्या केसेस आहेत ना, त्या कमी होण्याचं प्रमाण तिथं आपल्याला मिळेल. ओके, आता हे भरपूर वेळा मी तशा पद्धतीने सांगितलेलं आहे, परंतु हे तुम्हाला आय होप ती अगदी योग्यरित्या समजलेलं असेल. त्यामुळे मी वारंवार म्हणतो की संसदेची प्रोडक्टिव्हिटी वाढवावी लागेल, संसदेची प्रोडक्टिव्हिटी वाढवावी लागेल, कारण ते कायदे बनवणार आहेत. ओके, तर ही पण न्यूज अशा पद्धतीने आहे. आता ही पण बॅकवर्ड लिंकेजेसला धरून तुम्ही पण आता सुप्रीम कोर्ट, जे एमपीएससीचे विद्यार्थी आहेत त्यांनी सुप्रीम कोर्टाचं कलम वगैरे काय आहे हे एकदा प्लीज स्टडी करून घ्या. हां, परंतु सुप्रीम कोर्टाच्या ऐवजी तुम्हाला हायकोर्ट विचारण्यात येतं एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी. राज्याचं जे विधिमंडळ आहे ना, त्यावरती जास्त थोडंसं फोकस तुम्ही एमपीएससीचे विद्यार्थी करू शकता. आता पहा, मी जास्त बॅकवर्ड लिंकेजेसलाच धरून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय, कारण मी तेवढं तर डिटेलमध्ये वगैरे जाऊ शकत नाही. आता जरी आपलं व्हिडिओचं नाव असलं न्यूज ॲनालिसिस, तरी पहा मी फक्त बॅकवर्ड लिंकेजेस सांगत जाईन तुम्हाला. त्यामधून तुम्हाला काय करायचं आहे त्याची स्टडी वगैरे तुम्हाला डिटेल करावी लागेल, कारण अगदी किती जरी झालं तरी मी तुम्हाला तेवढं संपूर्ण 100च्या 100% तरी देऊ शकत नाही. हे तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे, माझे पण काही मर्यादा आहेत. त्यासाठी प्लीज मी बॅकवर्ड लिंकेजेस जेवढे होतील ना तेवढे सांगण्याचा प्रयत्न करेन. ओके, त्यानंतर पूर्वसूचना हे गरजेचं नाही. त्यानंतर वाघांच्या स्थानांतराचा प्रयोग महाराष्ट्रातून सुरू, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन. आता हे अगदी गरजेचं आहे. पहा, वाघांच्या स्थलांतरांचा प्रयत्न जे झाला ना ते अगदी गरजेचं. कशामुळे पहा, आपल्याला माहिती आहे सध्याला वाघांची संख्या वाढत आहे, ती चांगली गोष्ट आहे, परंतु आता महाराष्ट्रामध्ये जर एखाद्या दिवशी जर दुष्काळ पडला, ओके, मग दुष्काळ पडल्यानंतर वाघांना खायला वगैरे काय असेल का? काहीच भेटणार नाही. मग दुष्काळामध्ये वाघ वगैरे काय होरपळून मरतील. मग जे महाराष्ट्रातील संख्या वाढलेली आहे ना वाघांची, त्या सगळ्यांवरती संकट निर्माण होईल. त्यासाठी पहा, फक्त एकाच जागी हे सर्व काही साठा वगैरे ठेवू नये. त्यासाठी अन्य संपूर्ण भारत देशामध्ये जर आपण वाघ जर ठेवले, महाराष्ट्रातील जर दुसऱ्या आता गुजरातला वगैरे जर आपण वाघ दिले, तर पहा महाराष्ट्रात दुष्काळ पडले व वाघ येथील जर निधन पावले तर आपण कदाचित गुजरातमधून त्या वाघांना वगैरे परत बोलवू शकतो. त्यासाठी आपला स्थानांतर करणं गरजेचं आहे वाघांचं, म्हणजे एकाच जंगलात सगळे वाघ वगैरे ठेवू नये, हाच इथं बेसिकली प्रयोग करण्यात येत आहे व हे चांगली गोष्ट आहे. आता ह्या न्यूजला तुम्ही कशा पद्धतीने घेता, आता किंवा टायगर रिझर्व, आता अगदीच एन्व्हायरमेंटमध्ये विचारलं जाऊ शकतं टायगर रिझर्व वगैरे कुठे कुठे आहेत, तर प्लीज एकदा टायगर रिझर्व पहा. त्यानंतर 4 वर्षांनी टायगरची काय होते, जनगणना होते, म्हणजे टायगरची गणना करण्यात येते, मग ते पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर राज्यातील रेंज नसणाऱ्या 2400 गावांमध्ये डिसेंबर अखेर 4Gची जोडणी, व हे काम कोणी करणार आहे तर BSNL अंतर्गत करण्यात येणार आहे. व अगदीच त्यासाठीच आपल्याला माहिती आहे की BSNL असणं गरजेचं आहे, किंवा जे पब्लिक सेक्टर कंपनी आहे ती का गरजेची असते, तर यासाठीच असते की म्हणजे पहा, जे प्रायव्हेट कंपनी असतात त्यामध्ये फरक काय असतं, प्रायव्हेट कंपनी फक्त नफाच्या बेसिसवर काम करते, परंतु पब्लिक सेक्टर कंपनी कशासाठी काम करते, तर सर्वांना तिथं लाभ भेटावं याच्या भल्यासाठी त्यांनी काम करते, किंवा पब्लिकसाठी ती काम करत असते. म्हणजे इथं लाभ नाही तर इथं पब्लिकसाठी ती काम करत असते. मग यासाठीच पहा, आता
सध्याला नरेंद्र मोदी चं जे गव्हर्नमेंट वगैरे आहे त्यांच्यावरती तर डिसइन्व्हेस्टमेंटचे खूप आरोप वगैरे आहेत, बरोबर. मग यामधून पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की डिसइन्व्हेस्टमेंट असावं किंवा नसावं. ओके, डिसइन्व्हेस्टमेंट केलं जावं किंवा नाही, याबद्दल जर पॉझिटिव्ह निगेटिव्ह जर काढायचे असतील तुम्हाला तर तुम्हाला लिहिता येतील. त्यासाठी हे थोडंसं बॅकवर्ड लिंकेजेस आहे. मग आता ही इकॉनॉमिक्समध्ये तुम्ही शिकून घेणार आहात. ओके, त्यानंतर पुढे चला, काही गरजेचं नाही आहे. त्यानंतर इथे पहा, देशात मुलींच्या जन्मदरात सुधारणा, ठीक आहे. त्यानंतर आता पहा, ही जरी आकडेवारी जरी असली तरी हे प्रॉब्लेम काय आहे, तर जनगणना अद्याप आली नाही, त्यामुळे आपल्याला इथं प्रॉब्लेम म्हणजे त्यामुळे आपल्याला इथं आकडेवारी वगैरे स्पष्ट करता येत नाही. हा इथं मुख्य चॅलेंज आहे. ओके, जर कदाचित जनगणना जर झाली तर तेव्हा आपल्याला हे सांगता येईल की देशातील जे मुलींच्या जन्मदरात सुधारणा झाली ती किती टक्क्यांनी वगैरे झाली, ते आपल्याला इथं बेसिकली सांगता येईल. परंतु अद्याप आपण इथं डायरेक्टली जी गोळीबार आहे ती करू शकत नाही. ओके, म्हणजे हवेत गोळीबार केल्यासारखंच इथं होईल, त्यामुळे मी याला स्किप केलं. त्यानंतर पुढची न्यूज पहा, उत्तर कोरियाच्या लष्करी संचलनाला रशिया आणि चीनच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती. आता उत्तर कोरिया, ओके, सर्वांना अशा पद्धतीने एक देश आहे, तो आहे रशिया. ओके, आता कदाचित काही विद्यार्थी वगैरे याला इंटरनॅशनल रिलेशनचा भाग आहे असं म्हणून समजतील. आता अगदीच इंटरनॅशनल रिलेशनचा भाग आहे, परंतु याला तुम्ही वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये शिकता. ओके, हा रशियाचा भाग आहे व इथं जपानच्या वरती इथं नॉर्थ कोरिया व इथं साऊथ कोरिया अशा पद्धतीने दोन देश आहेत, नॉर्थ कोरिया व हे आहे साऊथ कोरिया. मग नॉर्थ कोरियाच्या लष्करी संचलनाला रशिया आणि चीनच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती व इथं आहे चायना, बरोबर. मग पहा, जेव्हा अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये कोल्ड वॉर वगैरे चालू होतं त्यावेळेसची ही घटना आहे की रशियाने नॉर्थ कोरियाला मदत केलं व जपान साईडकडून कोणी अमेरिकेने साऊथ कोरियाला मदत केलं. तेव्हापासून काय झालेलं आहे, हे उत्तर कोरिया हे रशियाचा अलाय झाल्यासारखा आहे किंवा चायनाचा तो दोस्त आहे, व साऊथ कोरिया जो आहे तो अमेरिकेचा आहे. आता हे पूर्ण मी डिटेल गेलं नाही, फक्त तुम्हाला माहिती असावं की हे वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये शिकतो आपण. कदाचित याला अगदीच इंटरनॅशनल रिलेशन आहे म्हणून ते पण घेतील, परंतु पहा तेवढं पण हे नाही आहे की सगळं जे काही म्हणजे म्हणजे जे काही घटना जगात घडत आहेत ते सगळे इंटरनॅशनल रिलेशनला वगैरे येत नसतं. आता डायस्पोरा आहे, भारताचं पण साऊथ कोरियासोबत रिलेशन अगदी चांगल्या पद्धतीने आहेत, परंतु त्याला इथं अशा पद्धतीने आपण इथं सांगू शकत नाही. ओके, किंवा याला थोडंसं इंटरनॅशनल रिलेशनच्याच क्लासमध्ये तुम्हाला ते योग्यरित्या समजेल असं मला वाटतं. त्यानंतर पुढे चला, बुकमार्क आलेले आहेत आज शनिवार असल्यामुळे. त्यानंतर आज शनिवार संपादकीय पहा, डिजिटल उपवास धरावा. ओके, शालेय शिक्षणादरम्यान मोबाईल स्मार्टफोनचा नाद सोडा असे सांगण्याची आणि मोबाईलचे मुलांवरील दुष्परिणाम मोजण्याची वेळ युनेस्कोवर सध्याला आलेली आहे. मग ही कशामुळे आली ते थोडंसं आपण पाहणार आहोत. पहा, सर्वांना माहिती आहे कोविडच्या अगोदरचा जर काळ पाहिला आपण, थोडंसं मी वरती जाईन तर पहा 2020च्या अगोदर जर पाहिलं तर घरामध्ये तेव्हा पण जे मुलं बाळं वगैरे होती त्यांना मोबाईल दिलं जायचं, परंतु त्यावरती काय एक धाक होती की बाबा तू फक्त 5 मिनिट वगैरे तू पाहू शकशील वगैरे, तशा पद्धतीने होतं. ओके, परंतु 2020ला काय झालं, लॉकडाऊन पडलं. मग कोविड आल्यानंतर पहा, लॉकडाऊन झाल्यानंतर अगदी जे शाळा वगैरे आहेत त्यांनी काय केलं, मोबाईलवरती शिक्षण वगैरे देण्याचा प्रयत्न केला, बरोबर. मग हे मोबाईलवरती शिक्षण जेव्हा गेलं की लगेच पॅरेंट्सला पण ते अगदी म्हणजे पॅरेंट्सला पण ते नाईलाज झाला की आपण पूर्वी जे म्हणायचे की फक्त 5 मिनिट वगैरे बघ, ते धाक वगैरे होतं, ते तिथं धाक राहिलं नाही, कारण माझा मुलगा अभ्यास करत आहे त्या मोबाईलवरती. या गोष्टीमुळे त्यांनी काय झालं, तिथं स्थिरावले किंवा त्यांना ते मोबाईल देणं बंधनकारक ठरलं. ओके, मग यामुळे काय झालं पहा, अगदी 2020 पासून जे स्मार्टफोनचं विद्यार्थ्यांच्या मनावरती परिणाम वगैरे जे झालं ते अगदीच जास्त राहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर अगदीच ऑनलाईन गेमिंग वगैरे आहे. आता सर्व पालकांना वगैरे माहिती आहे की माझा मुलगा मोबाईलवरती काय काय करतो, ओके, काय काय कुठाने करतो हे सर्वांना माहिती आहेत, परंतु तरी देखील त्या मुलाला वगैरे आपण तिथं थांबवू शकत नाही. हा एक तिथं मुख्य चॅलेंज आपल्याला दिसतं. मग याबद्दल त्यांनी एक अगदीच हे दिलेलं आहे की एक काय म्हणतो, एक घटना दिल्यासारखं इथं त्यांनी दिलेलं आहे. तर पहा, गावातले उंदीर घालवण्यासाठी बोलावलेला बासरीवाला नंतर तीच बासरी वाजवून गावातील सगळी मुले घेऊन जातो. त्या गोष्टीसारखी परिस्थिती खरे तर मोबाईल स्मार्टफोनने निर्माण केली आहे व हे खरं पण आहे. मग आता इथं नेमकं चुकतंय कुणाचं? ओके, आता कोविड काळातील शाळांचं चुकलं की पॅरेंट्सचं चुकलं, तर आता नेमकं चुकलं कुणाचं तर थोडंसं आपण भाग पाहूयात व याला सोल्युशन काय भेटतील तर ते पण पाहण्याचा आपण म्हणजे प्रयत्न करूयात. पहा, आता ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग याच्या युनेस्को अंतर्गत जी समिती आहे यांनी अहवाल दिला ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंगनी की जे सध्याला डिजिटल स्मार्टफोनचा वगैरे शिक्षणामध्ये वापर होत आहे ते अगदी खूप जास्त झालेलं आहे व त्याला कमी करणं अगदी बंधनकारक आहे किंवा ते गरजेचं आहे असं त्यांनी म्हटलं. कारण पहा, पूर्वी
जे टीचर आणि स्टुडंट यामधलं जे बॉन्ड वगैरे होतं ते आता खूप कमी कमी होत चाललेलं आपल्याला दिसत आहे. ओके, आता अगदी आपण पण ऑनलाईनचा सहारा जरी घेत असलो तरी आपल्यामध्ये एक बॉन्डिंग नाही आहे, तशा पद्धतीने बॉन्डिंग नाही आहे. पूर्वी पहा, अगदी फक्त आशीर्वाद द्या मला अशा पद्धतीने जी कविता वगैरे होत्या त्या आता कविता वगैरे येतील का, किंवा मी तुम्हाला ओळखतोय का, पर्सनली ओळखू शकत नाही, म्हणजे तुमच्यात जे क्वालिटीज आहेत ते मी तुम्हाला सांगू शकत नाहीत. ओके, किंवा तुम्ही माझं परिपूर्ण फायदा करून घेऊ शकता का, बिलकुल नाही. म्हणजे फक्त पहा, मी फक्त एक व्हिडिओ टाकतो व ह्या व्हिडिओमधून जेवढं नॉलेज देण्याचा प्रयत्न करेन तेवढंच तुम्हाला नॉलेज भेटतं. मग हा इथं काय चॅलेंज निर्माण होत आहे टीचर आणि स्टुडंटमध्ये. आता पहा, हे झालं एक निगेटिव्ह पॉईंट. तरी पॉझिटिव्ह पॉईंट काय झालं पहा, आता अगदीच जे दिल्लीमध्ये एज्युकेशन म्हणजे ते दिल्लीमध्ये वगैरे शिक्षण संस्था आहेत, किंवा अगदीच जे उच्च म्हणजे अगदीच चांगले नामांतरित शिक्षक वगैरे आहेत, जसं की मृणाल सर, त्यानंतर पवनी सिंग सर वगैरे, अशा जे उच्च म्हणजे नामवंत शिक्षक जे आहेत ते पण आपल्याला काय ऑनलाईनमुळे घर बसल्या आपल्याला ते शिकायला वगैरे त्यांच्याकडून मिळलं. हे पण एक पॉझिटिव्ह आहे इथे. परंतु प्रॉब्लेम कुठे झाला, जे विद्यार्थी आहेत ना त्यांना हे समजत नाही आहे, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वगैरे तेवढं राहू शकत नाही. आता पहा, तुम्ही पण तुमच्या मोबाईलमध्ये एक सेटिंग असते, सेटिंगमध्ये एक डिजिटल वेलबिंग म्हणून आहे, पहा ऑप्शन आहे. मग त्यामध्ये जाऊन तुम्ही तुमचं स्क्रीन वगैरे पाहू शकता, तुमचं स्क्रीनचं म्हणजे मोबाईल स्क्रीनचा वापर जे किती झालेला आहे ते एकदा तुम्ही पाहून घेऊ शकता. त्यामध्ये जर 5 तासाच्या जर वर गेला असाल ना तर खरंच तुम्हाला जे डिजिटल उपवास धरण्याची खूप गरज आहे असं तिथं कन्सिडर करू शकता. परंतु जर 5 तासाच्या जर खाली असेल ना तर ते एक चांगलं आहे असं तुम्ही समजा, कारण अगदी नॉर्मलमध्ये ते मोबाईल वगैरे ओपन करू शकतात, परंतु 5 तासाच्या वर तुमचं डिजिटल जे स्क्रीन टाईम जे आहे ना ते जाऊ नये एवढंच म्हणायचं आहे. मग आता हे जे जास्त आपलं स्क्रीन टाईम वगैरे झालं ना, यामुळे अगदी आपल्या आरोग्यावर तरी परिणाम झालं, परंतु आपलं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ना ते पण खूप कमी झालं. त्यानंतर याचा नेक्स्ट पॉईंट पहा, की घरातील चिमुरडी स्मार्टफोन कसा सराईतपणे हाताळतात याचे कौतुक करणाऱ्या पालकांच्या आणि आपण कसे जास्तीत जास्त डिजिटल होत आहोत याची शेखी मिरवणाऱ्या शाळा तसेच शिक्षण संस्थांच्या व्यवहारात डोळ्यांमध्ये अंजन घालणाऱ्या या अहवालाची गांभीर्याने दखल घेणे आवश्यकच आहे. आता पहा, अगदी तुम्ही पण आजूबाजूचे पॅरेंट्स वगैरे जर पाहिलं, म्हणजे एखादी अशिक्षित पॅरेंट्स वगैरे जर पाहिलं, आता माझ्यासोबत तर म्हणजे तसं भरपूर वेळा घडून आलेलं आहे. तुम्ही जर रुरल म्हणजे खेड्यामध्ये वगैरे जर गेला असाल ना व तिथं जर अशिक्षित पालक असतील तर अगदीच त्यांना खूप कौतुक वाटतं, की माझा जो मुलगा आहे तो अगदी खूप शिकलेला आहे, किंवा अगदी थोडा बारीकच का असे ना, परंतु तो जर चांगल्या पद्धतीने मोबाईल जर हाताळत असेल ना तर ते सर्व काही त्यालाच विचारण्याचा वगैरे प्रयत्न करतात. त्याचं जे ॲरोगन्स वगैरे निर्माण होतं, किंवा त्याच्यामध्ये जो अहंकार निर्माण होतो की मला सर्व काही येतं. मग पहा, पहिल्यांदा आपण त्याचं कौतुक वगैरे करून त्याला थोडंसं अहंकारमध्ये वगैरे जर टाकलं व पुन्हा म्हटलं की तुला समजत नाही, तू अभ्यासाला वगैरे बस, स्टडी करण्यात बस, आता मोबाईल जास्त खेळू नको वगैरे असं जर तुम्ही म्हटलात तर तो काय करेल, अगदी त्याला खूप राग येईल, कारण तो त्याचा इगो सॅटिस्फाय वगैरे तिथं होणार नाही, किंवा इगोवर तुझा तो प्रश्न जाईल की मला एवढं येतं तरी ह्यांनी मला कसं सांगू शकतील. मग तिथं काय होत आहे, जी माइंडचं चिडचिडपणा वगैरे होत आहे ना ते पण इथं एक मुख्य प्रॉब्लेम विद्यार्थ्यांमध्ये दिसून आलेला आहे. ओके, हा झाला त्याचा दुसरा पॉईंट. त्यानंतर म्हणजे दुसरा निगेटिव्ह पॉईंट तिथं आलेला आपल्याला ते दिसून आलेलं आहे. त्यानंतर वेळ आणि अंतर हे डिजिटल माध्यम पार करत असले तरी प्रत्यक्षात संवादातून शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये होणारी ज्ञानाची प्रक्रिया त्या दोघांनाही समृद्ध करते, हे आपण पाहिलं. त्यानंतर जीव तोडून शिकवणारे शिक्षक आणि एखाद्या सरावर किंवा बाईवर जीव ओवाळून टाकायला तयार असणारे विद्यार्थी काही उगाच तयार होत नाहीत, हे पण आपल्याला डिजिटल एज्युकेशननं दिसून आलेलं आहे. कारण याचं उदाहरण मी आताच दिलं, की माझ्याकडून फक्त एका व्हिडिओमधून तुम्ही किती नॉलेज घेणार आहात, व तुमच्याकडे काय क्वालिटीज आहेत हे मी काही सांगू शकत नाही. हा तिथं बेसिकली प्रॉब्लेम आहे. त्यानंतर शिक्षण क्षेत्रातील डिजिटलायझेशन नंतर अभ्यासासाठी हातात आलेला मोबाईल मुले फक्त तेवढ्यासाठीच वापरत नाहीत, हे युनेस्को आधीच घरोघरी पालकांना ऑलरेडी माहिती आहे. ओके, हे पण आपण चर्चेला घेतलेलं होतं. त्यानंतर मुलांमधला तसेच शिक्षण क्षेत्रामधला स्मार्टफोन अतिवापर टाळा हा युनेस्कोच्या अहवालामधला इशारा म्हणूनच गांभीर्याने घ्यायची आणि शिक्षणाच्या प्रक्रियेकडे नव्याने पाहण्याची गरज आहे, हे आपलं इथं बेसिकली ठरवता येतं. व पहा, हे अगदी गरजेचं आहे, कारण डिजिटल जेवढं चांगलं आहे ना, जेवढं पॉझिटिव्ह आहे तेवढं निगेटिव्ह पण आहे. आता अगदीच मी एक जरी पॉईंट सांगितलेला असला निगेटिव्हचा तरी पण भरपूर पॉईंट आपल्याला निगेटिव्हिटीमध्ये देता येतात. जसं की तुमचं कॉन्सन्ट्रेशन खूप लो झालेलं आहे, ज्या पद्धतीने मी म्हटलं की पहा, 24 तास तुमच्याकडे टाईम असतो. 24 तासापैकी जर तुमचं स्क्रीन टाईम जर 5 तासाच्या जर वरती असेल, म्हणजे अगदी जर 6 तास जर तुमचं स्क्रीन टाईम असेल तर अगदी 24 पैकी 6 तास तुम्ही फक्त मोबाईलमध्ये गमावलेले आहेत. व त्याचा म्हणजे अर्थ काय होतो, 18 तास तुमच्याकडे होते. 18 तासापैकी जर तुम्ही 6 तास जर झोपलात तर किती, 12 तास. व या 12 तासापैकी किती तुम्ही अभ्यास केला, हा मग इथं प्रश्न म्हणजे एक प्रश्न तुम्हाला ठरवण्याचा इथं निर्माण होतो. ओके, मग 12 तासापैकी पण आपण अगदी जेवणासाठी वगैरे म्हणजे
अगदी दुसरीकडे वगैरे तिथे घालतच असतो आपण. मग हा तिथं बेसिकली मुख्य प्रॉब्लेम वगैरे तयार झाला. त्यानंतर कॉन्सन्ट्रेशनचा पण एक तिथं काय राहिलेला इश्यू राहिलेला आहे. ओके, हे सर्व इश्यू वगैरे तिथं तुम्ही लिहू शकता. म्हणजे निगेटिव्ह पॉईंट तर तुम्हाला भरपूर येतील, परंतु पॉझिटिव्ह पॉईंट पण जे काही होते ते मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, तर हे अशा पद्धतीने. त्यानंतर मोनालिसा तो यही आहे गजेसने स्किप करू शकता. त्यानंतर पहा, बिगर बासमती तांदळावर निर्यात बंदी का? भारत सरकारने 20 जुलै 2023 पासून बिगर बासमती जे तांदूळ असतील ना त्यावरती निर्यात बंदी केलेली आहे. मग पहा, निर्यात बंद केल्यामुळे अगदीच अमेरिकेला वगैरे फटका तसा बसलेला आहे, परंतु भारताने असा का पाऊल उचलला असा जर प्रश्न विचारण्यात आला तर सर्वांना माहिती आहे मोसमी पाऊस आणि अल निनोमुळे सावधानता बाळगण्यात आलेली आहे. ओके, याच्यापूर्वी अमेरिकेने सांगितलेलं होतं की हवामान भारतामध्ये चेंज होणार आहे व ते सध्याला आपण पाहिलेलं पण आहे. 7 जूनचा जे मृग वगैरे निघतं ते 22 जूनला पाऊस पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्रामध्ये आला. मग यावरून तर आपल्याला सर्व काही जे घडी विस्कळलेली होती ते आपल्याला डायरेक्टली समजूनच आलेली आहे. ओके, त्यानंतर पुढे जाऊयात आपण. काही गरजेचं नाही आहे पहा. ओके, चतुरंग लोकसत्ताचं मिनी मॅगझिन आहे. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथं संपलं. सॉरी, एक न्यूज राहिलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात या अन गुंतवणूक करा असं आश्वासन दिलेलं आहे. तर चिप निर्मात्यांना त्यांनी साथ दिलेली आहे. मग पहा, सर्वांना माहिती आहे, म्हणजे भारताला पण माहिती आहे, चायनाला पण माहिती आहे. सध्याला चायना तर पाहिला आपण तर तो चिप मॅन्युफॅक्चरिंगमध्ये अगदी टोकाला जाऊन बसलेला आहे किंवा तो टॉपला आहे. ओके, हा चॅलेंज तिथं निर्माण झालेला. आता पहा, परवा दिवशीचं जी SEOचा आपण हे व्हिडिओ पाहिलेलं होतं पहा, एडिटोरियल अनालिसिसमध्ये, त्यामध्ये मी चर्चा केली होती की डिकपलिंग व्हायला हवं. ओके, डिकपलिंगचा भाग जो होता तिथं आपण चर्चेला घेतलेला होता. तर पहा, हे डिकपलिंग होणं का गरजेचं आहे, कारण चायना आज सर्वांना माहिती आहे की तो टॉपला आहे चिप मॅन्युफॅक्चरिंगमध्ये. ओके, त्यामुळे पहा, प्रत्येक मोबाईल असू द्या किंवा लॅपटॉप वगैरे असू द्या ते मेड इन चायना असतं. अगदी आयफोन जरी असला तरी ते मॅन्युफॅक्चर कुठं होतं तर चायनामध्ये होतं. आता भारतामध्ये त्याची इंडस्ट्री लागलेली आहे, परंतु चिप मॅन्युफॅक्चर कुठं होतं तर अगदी चायनामध्ये होतं. हा तिथं नेमकी समस्या आहे. ओके, मग यासाठीच आपल्याला डिकपलिंग जर करायची असेल तर आपल्याला काय भारतामध्ये इथे येऊन गुंतवणूक करावी लागेल व गुंतवणूक करून भारतामध्ये तशा पद्धतीने चिप मॅन्युफॅक्चर करावे लागेल. यासाठीच काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक चिप निर्मात्यांना त्यांनी साथ दिलेली आहे व 50% काय आम्ही तुम्हाला सवलत वगैरे देऊ असं त्यांनी म्हटलेलं आहे व हे गरजेचं आहे. पहा, जोपर्यंत आपण दुसऱ्यांना लालच देणार नाही ना तोपर्यंत त्यांनी आपल्याकडे वळणार नाहीत, कारण चायना ते राष्ट्र सोडून आपल्याकडे येतील का? बिलकुल येणार नाहीत. आपल्याला पण काहीतरी त्यांना प्रलोभन वगैरे द्यावंच लागेल. ओके, ते प्रयत्न आपण करत आहोत सध्याला, चांगली गोष्ट आहे. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. आजचं द हिंदू पहा, द हिंदूमध्ये पण अगदी 2-4 न्यूज आय थिंक कामाच्या असतील. ओके, हे न्यूज आपण कव्हर केलेली आहे भीमा कोरेगावची. त्यानंतर पुढे या. डिस्क्वाइट इन इंडिया ओव्हर शरद पवार शेअरिंग स्टेज विथ नरेंद्र मोदी ऑन ऑगस्ट 1. आता पहा, लोकमान्य टिळक हा पुरस्कार मिळणार आहे. मग बॅकवर्ड लिंकेजेस जर पाहिलं तर नरेंद्र मोदी यांना जे काही पुरस्कार मिळालेले आहेत ते पुरस्कारांची यादी याच्यापूर्वी पण मी तुम्हाला म्हटलेलं आहे की प्लीज एकदा जे नरेंद्र मोदी यांना पुरस्कार देण्यात आले ते एकदा लिस्ट तुमच्याजवळ हवी. हे होमवर्क आहे तुमचं तर ते प्लीज तुम्ही करून ठेवा. त्यानंतर बॅकवर्ड लिंकेजेसमध्ये नरेंद्र मोदी सांगितलं. त्यानंतर लोकमान्य टिळक एक आहे. ओके, लोकमान्य टिळकांचा बाबत पण थोडंसं एकदा पाहून घ्या. त्यानंतर लोकमान्य टिळकांसोबतच त्यांच्यावरती सेडिशन लॉ केव्हा लावण्यात आला होता व त्यांना जेल केव्हा झाली होती हे पण पाहून घ्या, कारण सेडिशनबद्दल 124 ओके 124A हे जे कलम आहे ना याबद्दल आपण भरपूर वेळा चर्चा केली होती व मागच्या 2 महिन्यामध्ये हे चर्चेत होतं. ओके, त्यामुळे हे प्लीज एकदा लक्षात घ्या. त्यानंतर सेडिशनवरून काय येतं लक्षात तर लॉ कमिशन. ओके, लॉ कमिशन कशा पद्धतीची बॉडी असते, स्वतंत्र असते किंवा संवैधानिक बॉडी असते हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर सध्याला जे लॉ कमिशन चालू आहे त्यांची बॉडी आणि त्यांचे अध्यक्ष कोण आहेत हे पण तुम्हाला बॅकवर्ड लिंकेजेसमध्ये कव्हर करायचं आहे. त्यानंतर आता शरद पवार यांच्याविषयी जर बोलायचं म्हटलं तर अँटी डिफेक्शन लॉ. ओके, त्यानंतर नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी हे सर्व त्याचे थोडेसे बॅकवर्ड लिंकेजेस आहेत. त्यानंतर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे MPSC आणि UPSC साठी दोन्हीसाठी. ओके, त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा. सजेस्ट मेजर्स टू एंड बायस अगेन्स्ट LGBTQ+ पर्सन्स हायकोर्ट. पहा, महाराष्ट्रातील ही घटना आहे त्यामुळे प्लीज लक्षात घ्या एकदा. तर बॉम्बे हायकोर्टामध्ये एक पिटिशन चॅलेंज झालेला आहे ज्यामध्ये की जे कैदी आहेत म्हणजे तुरुंगात असणारे कैदी आहेत त्यांमधील जे LGBTQ+ कम्युनिटी असतील त्यांच्यावरती काय होत आहे बायसनेस किंवा त्यांचं तिथं डिस्क्रिमिनेशन होत आहे व भारतीय संविधानामध्ये डिस्क्रिमिनेशन होऊ नये असं त्यांनी म्हटलेलं आहे. बरोबर, मग त्यांचं मूलभूत अधिकाराचं इथं हनन होत आहे. यासाठी हायकोर्टामध्ये एक पिटिशन चॅलेंज झालेलं आहे. मग महाराष्ट्र सरकारला यांनी काय विचारले तर एखादी मेजर्स वगैरे किंवा त्यावरती उपाय सुचवा तुम्ही जे की कैद्यांना
काय तिथं म्हणजे कैद्यांना डिस्क्रिमिनेशनला वगैरे तिथं सामना जाऊ नये. ओके, म्हणजे अगदी जर आपण तिथं तृतीयपंथांचा जर विचार केला तर तृतीयपंथांना कुठे पण आपल्याला काय एक वेगळी वागणूक दिली जाते. मग वेगळी वागणूक दिल्यानंतर त्यांना ह्युमॅनिटीची वागणूक वगैरे मिळत नाही, मग तिथं डिस्क्रिमिनेशन होतं. हा एक इथं मुख्य मुद्दा आपला राहिलेला दिसून येतोय. मग त्यांनी विचारलेला आहे. आता बघूयात नेक्स्ट जजमेंटमध्ये वगैरे हायकोर्ट याबद्दल काय म्हणेल. ओके, तोपर्यंत तुम्ही पण तुमचे मेजर्स वगैरे तयार ठेवू शकता. ओके, LGBTQ प्लस जो कम्युनिटी आहे यांच्याबद्दल अगदी चर्चेत सदैव न्यूज असतात. तर हा सिलेबसचा भाग आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही एकदा ती न्यूज वगैरे तयार करून ठेवा, किंवा तो सिलेबसचा पार्ट तयार करून ठेवा. जे एखादी संन्यासी असेल व त्यांच्या मुलांना जर रिझर्वेशन जर देण्याचा जर तुम्ही विचार करत असाल, बॉम्बे हायकोर्टामध्ये ही पण केस गेलेली आहे पहा. मग जर एखादी संन्यासी असेल व त्यांच्या मुलांना रिझर्वेशन हवं असं जर तुम्ही म्हणत असाल, तर त्यामुळे प्रॉब्लेम काय होतं पहा. तर याला एनकरेज केलं जाईल तर संन्यासी होण्यासाठी. ओके, आता हा व्यक्ती आहे व याचा मुलगा आहे, याला जर आपण रिझर्वेशन दिलं ना, तर समाजामध्ये असं निर्माण होतं की प्रत्येक संन्यासाला जर रिझर्वेशन मिळत असेल, संन्यासाच्या पोराला जर रिझर्वेशन असेल, तर प्रॉब्लेम तिथं तयार होतं की प्रत्येक व्यक्ती काय संन्यासी बनण्याचा प्रयत्न जास्त करेल, कारण अगदी त्याला रिझर्वेशन आहे हे बॉम्बे हायकोर्टाने काल म्हटलेलं आहे. व ते अगदी बरोबर पण आहे पहा. म्हणजे कोणत्याही पण बेसिसवर आपण तिथं काय रिझर्वेशन देऊ शकत नाही. ओके, इक्वॅलिटी जरी असेल तरी आपण तशा पद्धतीने करू शकणार नाही. त्यानंतर चार्टिंग द पाथ फॉर द 16th फायनान्स कमिशन. सध्याला 15th फायनान्स कमिशन आहे, 16th फायनान्स कमिशन बसत आहे. मग याबद्दल हा लेख दिलेला आहे. प्लीज जर शक्य झालं तर तुम्ही हा लेख वाचून घ्या. आता मी याला वाचून घेईन, मग वाचल्यानंतर जर मला इम्पॉर्टन्स वाटलं या लेखचं, तर मी हे म्हणजे याचं ॲनालिसिस करेन अथवा नाही. व त्यानंतर याऐवजी मी प्रीचं ॲनालिसिस वगैरे करणार आहे. प्रीचे जे PYQ होते ते, जर ही स्कीम नको असली तुम्हाला, तर तुम्ही मला परत ती स्कीम वगैरे सांगू शकता. कारण पहा, ते जे एडिटोरियल ॲनालिसिसला मी पाहिलं, व्ह्यूज म्हणजे खूपच कमी आलेले होते. म्हणजे त्या व्ह्यूजसाठी मी काम करत नाही म्हणा, परंतु म्हणजे अगदी कुठेतरी वाटतं ना की अगदी जर कोणालाच त्याचा जर फायदा होत नसेल तर मग ते करून तरी काय फायदा, असं मला वाटतं. त्याऐवजी आपण प्रीचं PYQ ॲनालिसिस वगैरे करूयात, असं माझं मत होतं तिथं. मग ओके, त्यानंतर पहा पुढची न्यूज. बिल प्रपोजेस प्रेसिडेंट ॲज अ व्हिजिटर टू ऑल IIMs, एक्सपर्ट फिअर इम्पॅक्ट ऑन ऑटॉनॉमी. ओके, जे IIMs आहेत भारतामधील त्यांच्यावरती वास ठेवण्यासाठी प्रेसिडेंट हे काय व्हिजिटर असतील असं त्यांनी नवीन बिलमध्ये वगैरे प्रपोज केलेलं आहे. याच्यापूर्वी काय होतं पहा, गव्हर्नर हे व्हिजिटर वगैरे होते, किंवा गव्हर्नरची जी बॉडी होती ती व्हिजिटर होती. म्हणजे जो IIM ॲक्ट 2017 होता त्या अंतर्गत आता ही बिलमधून वगैरे हे चेंजेस करण्यात येतील. यामुळे अगदीच त्यांच्या ॲटॉनॉमीला वगैरे थोडंसं म्हणजे त्यांची जी स्वतंत्रता होती त्याला थोडंसं बाधा येऊ शकेल, परंतु हे गरजेचं पण आहे असं आपण इथं म्हणू शकतो. कारण उच्च संस्थांमध्ये जे सध्याला आत्महत्याचं सत्र चालू आहे, कदाचित ते कुठेतरी येऊन थांबवावं यासाठी आपले हे प्रयत्न आहेत असं आपण इथं म्हणू शकतो. ओके, त्यानंतर पुढे या. आता वर्ल्ड न्यूज आहेत, हे आपल्यासाठी गरजेचं नाहीत, म्हणजे ही इंटरनॅशनल रिलेशन म्हणून नका तुम्ही घेऊ. तर त्यानंतर 5 स्पोर्ट्स न्यूज आहेत. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र इथे संपतं. याबाबत काही सजेशन, काही शंका असतील तर जो नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.